अरे मित्रा, काय झालं? एकदम टेन्शन मध्ये दिसतोय तू. काही नाही सर, ते टोरसमुळे माझा लॉस झाला खूप. ही न्यूज आहे सध्या मार्केटमध्ये. याच्यासारखे अनेक लोक आहेत ज्यांचे कष्टाचे पैसे त्याचं वाटोळं झालेलं आहे आणि ह्याचा दोष त्यांनी फक्त स्वतःलाच द्यायचा आहे. आणि ह्याच्या मागचं मूळ कारण हे आहे, ती कंपनी तर फसवी होतीच. आपल्याला प्रत्येकाला जे एका रात्रीत श्रीमंत व्हायचंय, त्याच्यामुळे अशा फ्रॉड्स करणाऱ्यांना खतपाणी मिळतं. आणि लोक माझ्या रीलच्या खाली लिहितात की म्युच्युअल फंड फ्रॉड आहे, म्युच्युअल फंडमध्ये पैसे नाही मिळत, आणि अर्ध्या रात्रीत श्रीमंत व्हायला अशा सगळ्या फोरसच्या नादी लागून आपला कष्टाचा पैसा घालवतात. मी 100 वेळा सांगितलेलं आहे आतापर्यंत की म्युच्युअल फंडमध्ये 3 रेग्युलेटर आहे, सेबी, एम्फी आणि RBI. जिथे रेग्युलेटर आहे तिथेच मध्यमवर्गीयांनी पैसे टाका. एखाद्या श्रीमंत माणसाचे उलटे पालटे पैसे बुडाले तर त्याला फरक पडत नाही, आपल्याला फरक पडतो. त्यामुळे अशा फोरसच्या नादी लागू नका, अर्ध्या रात्री श्रीमंत व्हायला जाऊ नका. लॉंग टर्ममध्ये इन्व्हेस्टमेंट करा. मी 19 वर्षापासून गुंतवणूक करतोय, माझे कधीही पैसे बुडालेले नाही. साहेबांचे पैसे बुडाले, त्यांचा टोरसचा कार्यक्रम झाला, आपला फटाका होऊ देऊ नका. अशा कुठल्याही स्कीमच्या नादी लागू नका जिथे अव्वाच्या सव्वा रिटर्न्स प्रॉमिस केले जातात. इट इज नॉट पॉसिबल. त्यामुळे स्वतः सुज्ञ व्हा, स्वतः अभ्यास करा. तुम्हाला कुठल्याही प्रकारची इन्फॉर्मेशन म्युच्युअल फंडची लागली तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. पण कृपा करा आणि तुमच्या हार्ड अर्न पैशाला अशा कुठल्याही गोष्टी टाकू नका जिथे त्याचं वाटोळं होईल आणि तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीला त्याचा त्रास होईल.